चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। इच्छाशक्ती अभावीच चंदगडचा पर्यटन विकास खुंटला। मानसिंग खोराटे सर्वांगीण विकासासाठी साथ देण्याचे केंचेवाडीकरांना आवाहन। यावेळी हबप संजय पाटील, ॲडव्होकेट संतोष मळवीकर, माजी सभापती जगन्नाथ हुलजी, रवी नाईक, शशिकांत रेडेकर, सुरेश कुट्रे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे कॉलेज असतं, कॅटरिंगचं कॉलेज असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, ते येतं। आज आपल्या इथल्या मुलांना शिकायचं म्हटलं तरी सुद्धा कोल्हापूर बेळगाव गाठावं लागतं। इंडस्ट्री आली तर इंजिनिअरिंग कॉलेज येऊ शकतं। एक आपल्या इथं साधं हॉस्पिटल सुद्धा चांगलं नाही आहे, तर हॉस्पिटल ही अगदी मूलभूत गरज आहे। माझं पहिलं प्लान आहे की तो हॉस्पिटल उभा करणं, काही करून। कारण आज सुद्धा हॉस्पिटल म्हटलं की आपल्याला गणिंग्लज, बेळगाव, कोल्हापूर कुठं ना कुठं तरी जावंच लागतं। तिथं पोचेपर्यंत कित्येक जणांचे जीव सुद्धा गेलेले आहेत। तेच इथं जवळच्या जवळ असलं तर हॉस्पिटल येईल। हॉस्पिटल आलं की परत त्याला शिकायची जोड मिळते। BAMS, BHMS, MBBS ची कॉलेजेस येऊ शकतात। अशा एकाला जोडून दुसऱ्या बरेच गोष्टी येऊ शकतात। ह्याच्यामध्ये खूप पैसा खर्च होतो असा नाही आहे। इतके पैसे खर्च केले जातात, त्यातली थोडीशी एक 5, 25, 50 कोटीची रक्कम बाजूला काढली तर एक उत्तम हॉस्पिटल होऊ शकतं, सगळ्या सोयीयुक्त। थोडीशी इच्छाशक्तीची गरज आहे, तो इथं अभाव आहे। आणि तो अभाव पुसून काढण्याकरिता मी ह्या क्षेत्रामध्ये उतरत आहे। आज या निमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद घ्यायला मी आलेलो आहे। अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण कार्यक्रम आपला भक्तिपाठ, हरिपाठ, वाचनाचा आहे, त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलत नाही। मला एकच आहे की प्रत्येक घराला म्हणजे हरिपाठ वाचनातून काय मिळतं तर एक सुख समाधान मिळतं। तसंच मला पण एक माझ्या रूपानं, जसे महाराज एक आपल्या रूपानं देतात, तसं माझ्या रूपानं सुख समाधान द्यायचं आहे। प्रत्येक घरातल्या एखाद्या व्यक्तीला तरी कशी नोकरी लागेल आणि ती नोकरी त्याच्या घरापासून जवळच कशी लागेल हे बघून, जेणेकरून ती व्यक्ती 8 तास नोकरी करून घरी येऊन आपल्या आई वडिलांच्या सोबत, मुलांच्या सोबत राहील। शेतात सुद्धा थोडा वेळ जाईल, शेतातलं सुद्धा इन्कम घेईल आणि तसं आयुष्य जगते वेळी मग ते पैसे थोडे कमी किंवा थोडे जास्त असू देत, पण आपल्या माणसांच्या सोबत राहणं आणि एक सुखी आयुष्य जगणं, ह्याच्यासारखा आनंद हा दुसरा कुठला नसतो। ह्या अनुषंगानंच मी काहीतरी करून देण्यासाठी तुमच्या समोर, आपल्या सगळ्यांच्या ह्या मतदारसंघामध्ये आमदारकीला उभा राहिलोय। तुमचे सर्वांचे आशीर्वाद मला मिळत हीच माझी मनोकामना, तुमच्याकडे प्रार्थना आहे, देवाकडे प्रार्थना आहे। आणि असेच कार्यक्रम साहेब वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत आणि तुमच्या इथं चालत राहू देत। आज मी जरी त्या निमित्तानं आलो असं बोललो असलं तरी प्रत्येक वर्षी थोडा वेळ का असेना तुमचं, आज मला कदाचित जास्त वेळ थांबता येणार नाही, पण हरिपाठ ऐकण्यासाठी सुद्धा मी कधीतरी येईन। कारण मला सुद्धा संध्याकाळी शांत वेळी हरिपाठ वगैरे किंवा असं शांत कुठलंही ऐकायला, मी संगीताचा रसिक आहे, तर ऐकायला खूप बरं वाटेल। तर नक्कीच तुम्ही पुन्हा बोलवावं। यावर्षी थोडंसं शक्य होईल न होईल, पण पुढच्या वर्षीपासून नक्कीच थोडा वेळ का असेना आपण इथं व्यतीत घालू, एक छानसा अनुभव घेऊ। आणि नक्कीच मी पण माझ्या परीनं तुम्हा सर्वांना काही करता येईल, काय देता येईल हे निश्चितच बघेन। त्याच्यासाठी मला जे तुमच्याकडून आशीर्वाद हवेत ते मला मिळावेत, मी आशा करतो आणि मी माझ्याची आशा करतो।